गेले 2 आठवडे आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होते. आपण सगळेच खूप घाबरलेलो होतो. भारतात काय होतंय, काय नाही ह्याच्या सगळ्याची आपल्याला चिंता होती. बरं, तुम्ही जर बातम्यांवरचा निगेटिव्ह विचारांवरचा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल, तर मी इथे वरती कुठेतरी देते, तो नक्की बघा. आणि आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा रानडे. मी सायकोलॉजिस्ट आहे आणि मी दर शनिवारी सायकोलॉजी विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आपल्या मनात रोज खूप विचार चालू असतात, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह कसंही. आणि आपल्याकडे सांगायला कोणी नसतं, शेअर करायला आपल्याकडे कोणीच नसतं, की मला आनंदाची बातमी द्यायची आहे, छान काहीतरी सांगायचंय, काहीतरी निगेटिव्ह मला शेअर करायचंय. मी खूप उदास आहे, मला कोणीच नाहीये शेअर करायला. तर शांत राहण्यासाठी काय करायचं? तर त्याचं उत्तर आहे जर्नलिंग. हो, जर्नलिंग. आणि आपल्याकडे बऱ्याच लोकांना जर्नलिंग चालू करायचं असतं. तर कुठून चालू करायचं, नेमकं काय लिहायचं, कधी लिहायचं, ते त्याची चांगली सवय कशी लावायची आणि जर्नलिंग नेमकं असतं काय? ह्या ह्याच भरपूर विचार असतात असे आपल्या मनात आणि ह्या सगळ्याची उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर्नलिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ते एसे लिहिणं किंवा डायरी लिहिणं हे सगळं नाहीये. तर तो एक मानसिक आरसा आहे, जिथे आपण स्वतःला स्पष्ट बघू शकतो. अजून सोप्या भाषेत सांगायचं तर आजकाल आपल्याला लिहायची सवय इतकी राहिलेली नाहीये. पूर्वीच्या काही पत्र वगैरे लिहिली जायची. पण आजकाल सोशल मीडियामुळे आपण WhatsAppवरती, Facebookवरती, Instagramवरती इझिली कोणालाही मेसेज पाठवू शकतो. पण आजकाल स्ट्रेस पण खूप जास्त वाढलेला आहे. आपण मित्र-मैत्रिणींसोबत सगळं शेअर करतो, फॅमिलीसोबत सगळं शेअर करतो. पण स्वतःसाठी आपण कधीच वेळ देत नाही. आपण स्वतःशी काहीच शेअर करत नाही. काही गोष्टी अशा असतात, की आपण त्या मित्र-मैत्रिणींना शेअर करू शकत नाही. अशा वेळेला आपण जर्नलिंग नक्कीच करू शकतो. जिथे आपण एक्सप्रेस करू शकतो भावना. आपण म्हणजे असं नाही की आपण सगळं ओतलं पाहिजे. अगदीच सुरुवातीला तुम्ही थोडंसं लिहू शकता, की आज माझं जेवण कसं झालं, आज माझा अभ्यास कसा झाला, मला आज झोप लागली का नाही, मी आज काय-काय केलं, मग मित्र-मैत्रिणींना भेटायला गेलेलो, मी असं-असं जेवण केलं. इथून सुरुवात केली तरीही चालेल. की जर्नलिंग करणं म्हणजे हे सोशल मीडियाला दाखवणं किंवा कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर ते स्वतःसाठी, स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, स्वतःचा स्ट्रेस कमी करण्यासाठी, स्वतःसाठी करण्यासाठी गोष्ट आहे. मनाचे 2 भाग असतात. एक जो बोलतो कॉन्शियस माइंड, दुसरा ऐकतो आणि ठेवून देतो सबकॉन्शियस माइंड. जर्नलिंग हे दुसऱ्या भागाशी संबंधित आहे. म्हणजे दुसऱ्या भागाशी संपर्क साधण्याचं माध्यम आहे जर्नलिंग. त्यामुळे जर्नलिंग हे खूप उपयोगी आहे. जर्नलिंगमध्ये एक मानसशास्त्रीय प्रक्रिया घडते, ज्याला म्हणतात कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग. त्याचा अर्थ काय ते सांगते. आपण दररोज खूप साऱ्या गोष्टी स्वतःला सांगत असतो. मी चुकले, मला भीती वाटते, मला लोकं कमी लेखतात, नाही माझ्यातच काहीतरी कमी आहे. ही वाक्य विचार नसतात, विश्वास बनतात, की नाही असंच आहे, मी चुकलेच आहे, मी कमीच आहे. आणि हे विचार, ही वाक्य आपल्या आत्मविश्वासावर, आपल्या निर्णयांवर आणि आपल्या वागणुकीवर खूप मोठा परिणाम करतात. कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजे ह्याच विचारांचा आराखडा तपासून तो हळूहळू बदलणं. आता हे सगळं जर्नलिंगमुळे कसं चेंज होतं? आपण बाहेर टाकतो सगळं. आपण आधी लिहिलं, कागदावर सगळं ते येतं. मग ते नुसते भावना राहत नाही, की आपण ते वाचू शकतो, की आपल्या मनात काय चाललंय ते. तुम्ही जे लिहिलंय ते तुम्ही वाचता आणि मग तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता, की मी जे लिहिलंय ते खरं आहे का? हे विचार मी कुठून घेतलेत? अनुभवातून का भीतीतून? हळू-हळू विचारांचा अर्थ बदलायला लागतो. आधी लिहिलेलं असतं मी अपयशी आहे. मग विचार करता आणि त्याच्यानंतर मी प्रयत्न केले, मी चुकले पण मी त्यातून काहीतरी शिकले आणि ह्याच प्रोसेसला रिस्ट्रक्चरिंग म्हणतात. म्हणजेच काय, की विचारांना नव्याने घडवणं. ह्या सगळ्याने फायदा काय होतो आपल्याला? चिंता कमी होते कारण मन काहीतरी हाताळत असतं. आत्मविश्वास वाढतो. आपण चांगले निर्णय घ्यायला लागतो कारण आपण आपल्या स्वतःचं समर्थन करायला शिकलेलो असतो.
आपलं नातं सुधारतं. असं टोकाचं काही राहत नाही. मी माझा अनुभव आणि माझी जर्नी तुम्हाला सांगते जर्नलिंगची. अ, मी 2 वर्षापूर्वी जर्नलिंग चालू केलेलं, जेव्हा मी अत्यंत लोनली आणि एकटं फील करत होती. मी नवीन शहरात, घरापासून लांब, नवीन लोकं असं सगळं होतं. मी लोनली फील करत होती आणि मला कोणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं. खूप माझ्या आजूबाजूला खूप माणसं होती, पण तरी मला कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. लोनली वाटत होतं. त्यावेळेला काय करायचं आणि शिकत असल्यामुळे अशीच एक साधी माझ्याकडे नोटबुक होती, तर त्याच्यावर मी लिहायला लागले, की बडा-बडा, बडा-बडा मी असं सगळं लिहिलं आणि झोपले आणि नेक्स्ट डेला मला खूप असं हलकं फीलिंग आलं. मन खूप असं हलकं वाटतंय. त्यावेळेला मला जाणवलं, की जर्नलिंग हे सगळं मनासाठी डिटॉक्स म्हणतात ना, तसं आहे. आणि ऑफकोर्स आता जर्नलिंगचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. टू डू जर्नलिंग असतं, प्रॉम्प्ट जर्नलिंग असतं किंवा नुसतं डायरी लिहिण्यासारखं जर्नलिंग असतं. सो जर्नलिंगचे प्रकार कोणते आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. मेकिंग जर्नलिंग अ हॅबिट. वेळ ठरवा. माझी पद्धत तुम्हाला सांगते. आता माझं फर्स्ट जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेला टाईम असा काही फिक्स नव्हता. कारण मी सकाळी आयदर चहा घेताना लिहायचे. जर कुठे कामावर जाण्याची, बाहेर जाण्याचं जर रुटीन घाई असेल सकाळी, तर मी रात्री झोपायच्या आधी लिहायचे. तर आता ते फिक्स झालंय, की मी रात्री झोपायच्या आधीच शक्यतो लिहिते. सो तुम्हाला फ्लो कळत गेला, की मला कधी लिहायला जमतंय, कधी माझ्या मनात खूप विचार असतात, ते मला कधी उतरावं असं वाटतंय. ते तुम्हाला एकदा कळलं, की तुम्ही त्यावेळेला ते फॉलो करा. सेकंड मी परफेक्शन सोडलं, की मी असं लिहायचंय, मी ह्या प्रॉम्प्टमध्ये लिहायचंय, मी कसं लिहायचंय, कुठल्या स्टाईलमध्ये लिहायचंय किंवा असं काहीही नव्हतं. आपल्या मनात विचार कसेही असतात, त्याच्यामुळे आपण ते कसंही उतरवायचं, जसं आपल्या मनात आहे तसं. मुद्दा हा आहे, की मी आज लिहिलं. ते काय लिहिलं, कसं लिहिलं ते महत्वाचं नाहीये. आजकाल बऱ्याच प्रकारच्या डायऱ्या उपलब्ध आहेत. म्हणजे मूड ट्रॅकिंग डायरी असते, प्रॉम्प्ट डायरी असते किंवा नुसती साधी डायरी असते. सो माझी डायरी असं डेट प्रमाणे नाही, म्हणजे त्याला काही असं तारीख नाहीये. सो ते जस्ट असं नोटबुक स्टाईल प्रकारचे आहे आणि त्याच्यात मूड ट्रॅकर सुद्धा आहे. सो मी आजच्या दिवशी माझा मूड कसा आहे, सो त्या स्टिकर्सच्या कलरप्रमाणे ते मला फॉलो करता येतं. असंच तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या डायऱ्या घेऊ शकता किंवा सुरुवातीला जस्ट चालू करण्यासाठी साध्या अशा वहीत सुद्धा तुम्ही चालू करू शकता. पुनरावलोकन करणं. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी माझा हा आठवडा कसा गेला हे मागे वळून बघताना माझा महिना कसा गेला, माझा आठवडा कसा गेला, माझा मूड कसा होता, मी चुकले पण त्यातून काय शिकले, काय चांगल्या गोष्टी घडल्या, हे सगळं वाचायचं, हे सगळं बघायचं. रुटीनमध्ये हे कसं बसवायचं? तर दररोज 10 मिनिटं सकाळी उठल्यावर किंवा रात्र झोपायच्या आधी कधीही 10 मिनिटं तुम्ही लिहायचं. मी तुम्हाला इथे काही प्रॉम्प्ट्स पण देते, ते तुम्ही फॉलो करू शकता. एक दिवशी जर तुम्हाला लिहायला जमलं नाही, तर स्वतःला दोष देऊ नका. उद्या तुम्ही नव्याने पुन्हा सुरू करूच शकता. तुम्ही जेव्हा लिहायला लागता, तेव्हा हळू-हळू तुमचं मन, तुमचं आयुष्य, तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, नातं सगळंच सुधारायला लागतं. लिहिताना कधी-कधी रडू येतं, कधी-कधी हसू पानात उगवतं, कधी प्रश्न असतो, कधी उत्तरं मिळतात किंवा कधी-कधी असतो तो फक्त ॲक्सेप्टन्स. जर्नलिंग म्हणजे आत्म्याशी साधलेली बैठकच. तुम्ही फक्त लिहायला सुरुवात करा, बाकी संवाद आपोआप बदलतो. आपण सगळे या जर्नलिंगच्या प्रवासात एकत्रच आहोत. जर्नलिंगची सवय लागायला थोडासा वेळ लागेल. फक्त तुम्ही सातत्याने, कन्सिस्टंटली करत राहायला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर जर्नलिंग आधीपासूनच करत असाल, तर तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर. बाय.